अजित पवार यांनी शरद पवार यांची बाणेर या ठिकाणी भेट घेतली आणि ती भेट जवळपास 1 तास त्यावरती चर्चा झाली। पवार कुटुंबीय त्या ठिकाणी होते। त्या संदर्भातली इत्थंभूत आणि सविस्तर अशी माहिती या रिपोर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू। प्रथम विनंती की चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि ही माहिती आवडली तर शेवटी इतरांना शेअर करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या। तर पुणे विमानतळावरती अजितदादा पवार हे दिसले आणि ते दिल्लीला जात असल्याची माहिती भेटली। परंतु यातली महत्त्वाची बातमी अशी आहे की तिकडे जाण्याच्या पूर्वी अजित पवार हे शरद पवार यांना भेटले। आता घटनाक्रम जर पाहायचा म्हटला तर अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना भेटले सुरुवातीला। त्यानंतर वळसे पाटलांच्या भेटीनंतर शरद पवार त्यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या घरी गेले। त्या ठिकाणी अजित पवार आणि सुप्रिया सुळेही त्याचबरोबर पवारांची बहीण सतेज पाटील याही त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्याचबरोबर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांमध्ये तासभर या संदर्भामधली चर्चा झाली। शरद पवारांच्या भेटीनंतर दादा थेट पुण्याच्या विमानतळावर आले आणि दिल्लीला रवाना झाले। दिल्लीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी अमित शहा यांची भेट घेतली। त्यामुळं ह्या सर्व जे काही घडामोडी घडत गेल्या तिची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा चालू आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून अजित पवार यांना डेंग्यू झाल्यामुळं ते आजारी होते, ते बाहेर नव्हते, ते क्वारंटाईनमध्ये असल्यासारखेच होते। डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यासाठी सांगितलं होतं, इतरांना भेटू नये असे सांगितलं होतं, गर्दीमध्ये जाऊ नये असे सांगितलं होतं आणि ही सर्व माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती। परंतु अचानकपणे एक दिवस उलटल्याच्या नंतर ते बाहेर काय पडतात, शरद पवार यांना भेटतात काय, चर्चा काय होते आणि ती लागलीच दिल्लीला रवाना काय होतात, त्या ठिकाणी अमित शहा यांची भेट घेतात, तिथंही तासभर चर्चा, 1.5 तास चर्चा चालते। ह्या सगळ्या घडामोडीमधून काहीतरी राजकीय वास येतोय असं जाणकारांचं मत आहे। कारण कदाचित ते शरद पवार भाजपमध्ये येतील का अशा पण चर्चा आहेत। शेवटी शरद पवार काय बोलले काय नाही, बऱ्याचदा शरद पवार बोलतात ते घडत नाही, बऱ्याचदा शरद पवार बोलतात ते घडतं असं ऐकायला मिळतं। तर त्या संदर्भामध्ये आपण विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असतील किंवा मग भाजपचे नेते असतील, खुद्द शरद पवार असतील, यांच्या प्रतिक्रिया प्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्यांची भेट झाली असेल तर ती कौटुंबिक भेट अनेकांच्या होत असतात। राजकारणाच्या पलीकडे किंवा नातेभीते काय असतील तर त्यांनी ते जोपासले असतील। दीपावलीच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचा आणि समृद्धीचा जावो। त्या म्हणतात ते तिथे होते ना, आता मी तिथे नसताना, मला माहीत नसताना मी त्याच्यावर भाष्य करणं आणि ज्यांची भेट झाली त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सांगणं, आता कौटुंबिक होती नव्हती त्यांनी सांगितलेलं आहे। आता उद्या काही विपरीत घडलं तर शरद पवार बोलतात ते खरं की शरद पवार बोलतात ते खोटं हे आपल्यासमोर येईल। हो, 100% स्वागत होईल। पवार साहेब आले तर का स्वागत होणार नाही? पहिले ते येणारच होते, येणार होते ते मध्येच कुठे गाडी थांबली माहीत नाही। अजितदादांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे। ND पाटलांच्या मिसेस ही शरद पवारांची सख्खी बहीण, दोघं अनेक वेळा एकामेकावर संघर्ष केला, पण वैयक्तिक नात्यांमध्ये, प्रेमामध्ये, आणि हे तर आमच्या घरातलं झालं। अनेक पक्षांमध्ये अनेक म्हणजे ही कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे आमच्यावर झालेले संस्कार आहेत। जरी आमची लढाई वैयक्तिक कुणाशीच नाही आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक मैत्री असते की नाही, म्हणजे आता मी तुम्हाला प्रमोदजींचंच उदाहरण देते। प्रमोद महाजनांची अजित पवार हे 2 दिवसाआधीच बारामतीच्या पवार कुटुंबियासोबत एकत्र दिवाळीसाठी जाणार नसल्याचं ची माहिती त्यांनी स्वतः दिली होती ट्विटच्या माध्यमानं। डॉक्टरांनी गर्दीत जाऊ नये आणि मास्क घालण्यास सांगितल्याचं अजित पवारांनी त्या ट्विटमध्ये सांगितलं होतं। अशक्तपणा आणि थकवा आहे, त्यामुळं आजारपणामुळं नाईलाजानं दूर राहावं लागतं असंही त्यांनी सांगितलं होतं। आणि 2च दिवसात अजित पवार शरद पवारांना भेटले, तसंच दिल्लीच्या दौऱ्यावरतीही गेले आणि त्यामुळं विशेष करून चर्चा आहे त्यांचे मंत्रीसुद्धा सोबत होते। यामध्ये काहीतरी महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी घडतील अशी चिन्ह नाकारता येत नाहीत। 31 तारखेला शिंदे यांचा निकाल आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती एखाद्या वेळेला शिंदे जर अपात्र ठरले तर त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय घडामोडी घडणार आहेत त्या अनुषंगानं काही चर्चा होती का? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आंदोलनाचा फार मोठा, मराठा आरक्षणाचा फार मोठा प्रश्न ऐरणीवरती आहे आणि आजच्या सध्या परिस्थितीमध्ये शिंदे यांना त्याचं श्रेय जाते अशी परिस्थिती आहे। त्या संदर्भात बी काही चर्चा तिथे झाली असावी असंही बोललं जाते। पवार कुटुंबियाच्या गाठी भेटीच्या पार्श्वभूमीवरती
येणाऱ्या काळामध्ये काही राजकीय भूकंप होतील का, राजकीय घडामोडी घडतील का, काही महत्त्वपूर्ण अशा राजकीय घटना घडतील असं आपणालाही वाटते का? आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. ही माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करणं म्हणजे काही पैसे खर्चण्याचं काम नसतं, मोफत व्हिडिओ आहेत आपले. फक्त चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं व्हिडिओ वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.